हिंद, जय महाराष्ट्र। आज आपल्या देशाच्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न या ठिकाणी घेऊन मी माजी पोलीस अधिकारी आणि एक कडवट शिवसैनिक या नात्यानं आपल्या समोर आलेलो आहे। आपल्याला माहिती आहे NIA कोर्टानं या ठिकाणी 2008 साली मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये जे आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित, उपाध्याय, कुलकर्णी आणि इतर सगळे 7 आरोपीला निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि कोर्टाने त्यामध्ये बऱ्याच टिप्पण्या केलेल्या आहेत। यामध्ये संशयावरून कुठल्याही आरोपीला शिक्षा देता येत नाही। त्याचप्रमाणे ती जे मोटरसायकल मिळालेली होती ती प्राथमिक साध्वी प्रज्ञा सिंग यांची नाही आणि बऱ्याच त्या ठिकाणी ताशेरे ओढून त्या निकालपत्रामध्ये ATSचे तत्कालीन जे अधिकारी होते त्यांची चौकशी करा असं गव्हर्नमेंटला ऑर्डर केले। आपण व्हॉट्सअप, फेसबुकवरती पाहतोय की परमवीर सिंग यांची कारकीर्द आम्ही पोलीस खात्यात होतो तेव्हापासून आम्ही पाहिलेला आहे। ATSचे ते प्रमुख त्यावेळेला होते। या 2008 साली देशामध्ये UPA सरकार आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं। स्वर्गीय RR पाटील साहेब, तुम्हाला ते देव वाटत असतील पण आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे। पोलीस खात्यामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचं काम RR पाटलांनी केलेलं। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बॉम्ब ब्लास्ट झाला त्याला काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांनी म्हणजेच गृहमंत्री आले, तत्कालीन मुख्यमंत्री आले आणि सुशील कुमार शिंदेची बाईट तुम्ही नेहमी ऐकलेली आहे की या ठिकाणी तपासामध्ये भगवा आतंकवाद या ठिकाणी पुढे येतोय। हे स्टेटमेंट त्यांचं आहे। त्यानंतर स्टेटमेंट बदलून की काँग्रेसनं सांगितलं म्हणून मी बोललो, या पद्धतीचं वक्तव्य तुम्ही पाहिलेलं आहे। राजकारणामध्ये किती निष्ठराला काँग्रेस या ठिकाणी चालले आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। मित्रांनो, या ठिकाणी परमवीर सिंग यांचे जवळचे म्हणजे मी नांगरे पाटलाकडे होतो त्याप्रमाणे परमवीर साहेबांचा विश्वास या ठिकाणी मेहबूब मुजावर पोलीस इन्स्पेक्टर आता सोलापूरला ते आहेत, रिटायर झालेले आहेत आणि त्यांना ATSला डेप्युटेशन वरती घेतला गेला। का घेतला गेला? या गुन्ह्याला किंवा आरोपीला या ठिकाणी कलाटणी या गुन्ह्याला द्यायची होती आणि ती कलाटणी याचा अर्थ मेहबूब मुजावर साहेबाचं या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की त्यांनी काय सांगितलंय। या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे की त्यांनी या ATSच्या टीमवरती परमवीर सिंग आणि त्यांचे वरिष्ठ कोण असतील त्याच्यावर आरोप केलेले आहेत की भगवा आतंकवाद नव्हताच, हा त्याला खात्री झालेली होती। नशिबानं आपल्या सर्वांच्या देशाच्या राष्ट्राच्या या ठिकाणी हा आरोप करणारा किंवा तत्कालीन त्या टीम मध्ये असणारा पोलीस इन्स्पेक्टर मेहबूब मुजावर हे मुस्लिम समाजाचे आहे। आवाज येत नसेल तर हे 10 कर्मचारी पाहिजे ते त्यांना मदतीला देऊन परमवीर सिंगनं या ठिकाणी त्यांना फरारी आरोपी, फरारी म्हणजे कोण, या ठिकाणी मेहबूब मुजावर सांगितलं की रामजी कलसांगा, संदीप ढगे आणि पाटील या 3 फरारी आरोपी आहेत असं सांगितलं गेलं आणि त्यांचा शोध घेण्याचं लेखी त्यांना आदेश, त्यांना सिक्रेट फंडातनं पैसे सुद्धा दिले। रेल्वे बाकीचे सगळे वॉरंट्स बिरंट्स असतात ते दिले गेले आणि ह्यांना या ठिकाणी त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवला गेला। प्रत्येक ठिकाणी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, कलसांगराच्या घरी गेलं तर ते पोलीस घेऊन गेलेले आहेत, पाटलाच्या घरी गेलं तर ते पोलीस घेऊन गेलेले आहेत आमच्या माणसाला। परंतु या ठिकाणी चौकशी करताना मेहबूब मुजावर यांच्या स्टेटमेंट प्रमाणे त्यांनी असं सांगितलंय की हे खरे आरोपी मालेगाव बॉम्बस्फोटचे आहेत, हे जे 3 आहेत ते, आणि ते यांचा कमी जास्त करून डायरेक्ट त्यांनी बोललं की यांचा खून करून त्या ATSच्या टीमनं परमवीर सिंगनं या ठिकाणी पुरावे नष्ट केले, बॉडी कुठं त्याची विल्हेवाट लावली, पुरावे नष्ट करून राजकीय दबाव
मग तो स्टेट गव्हर्नमेंटचा तत्कालीन आर पाटील असतील, सेंट्रलमध्ये कोण असतील गृहमंत्री त्यावेळेला सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसचं सरकार, या दबावापोटी केवळ RSS आणि भाजपला या ठिकाणी टार्गेट करण्यासाठी आणि मुस्लिम मताच्या राजकारणासाठी, मुस्लिमांच्या मतासाठी आम्ही भावाप्रमाणे हिंदू मुस्लिम या देशामध्ये राज्यामध्ये राहत असताना त्या ठिकाणी काडी लावायचं, विष पेरायचं काम काँग्रेसनं या ठिकाणी या ATSच्या परमवीर सिंगच्या माध्यमातून केलं. आणि खरे आरोपी आजही 7 वर्षानंतर कायदा सांगतो एखादी मिसिंग कंप्लेंट दिल्यानंतर जर माणूस मिळेना गेला, तुम्हाला राजकीय काय पुढचं प्रॉपर्टी किंवा कशाचं काय विल्हेवाट लावायची असेल तर तो मेलेला आहे असं डिक्लेअर केलं जातं. मग 17 वर्षामध्ये त्यांचे घरचे कोर्टामध्ये आहेत. मग ही 3 माणसं कुठं आहेत? जर मुजावर साहेब सांगतात की यांचा कमी जास्त केला गेलेला आहे, यांचा मर्डर ATSच्या टीमनं परमवीर सिंग आणि त्यांच्या लोकांनी केला गेलेला आहे, तर यामध्ये पुष्टी याला मिळते. आणि त्या पुष्टीमुळं या ठिकाणी तात्काळ मेहबूब मुजावर यांची फिर्याद महाराष्ट्र शासनानं तात्काळ दखल घेऊन त्याची फिर्याद दाखल केली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे ते खरं खोटं सांगतात का नाही, हे मुस्लिम बांधव आहेत, अतिशय चांगली काय परमेश्वर असेल अल्लाह असेल त्यांनी नियतीनं या ठिकाणी ते मुस्लिम अधिकारी त्या ATSच्या टीम मधले आहेत, त्यांना प्रतिनियुक्त घेतलेला आहे आणि त्याच्या म्हणण्याला या ठिकाणी किंमत 99.99% आहे. त्यांचं म्हणणं जर असेल की ATSच्या टीमनं परमवीर सिंग आणि तत्कालीन सगळे गृहमंत्रीना अमुक यांच्या दबावापोटी या ठिकाणी काँग्रेसनं हा भगवा आतंकवाद सगळ्याच्या पुढे आणला आणि तो कोर्टानं त्याची चिरफाड करून त्या ठिकाणी भगवा आतंकवाद हा नाही आहे म्हणून या ठिकाणी आरोपी निर्दोष मुक्त केले गेलेले आहेत. त्यांच्या यातनाचं काय? 17 वर्ष त्यांना यातना घ्यायला लागल्या. साध्वी प्रज्ञा सिंगनं सांगितलं कसं टॉर्चर केलं जायचं, किती त्रास दिला जायचा, मारहाण कशी करायची, किती विभत्स अशा चित्रफित सुद्धा दाखवल्या गेल्या. असं त्या महिला भगिनीचं जर म्हणणं असेल तर या देशामध्ये या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र राहू नये असं ह्या काँग्रेसला वाटतंय आणि मताचं राजकारण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि RSS या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय असं एक माजी पोलीस अधिकारी, जबाबदार नागरिक, 34 वर्ष पोलीस खात्यात सेवा केलेला मी या ठिकाणी म्हणतोय. मी सुद्धा तक्रार या ठिकाणी दाखल करणार आहे. त्याचप्रमाणे मेहबूब मुजावर यांची CRPC 154 प्रमाणे तात्काळ फिर्याद घ्यावी, गुन्हा दाखल करावा आणि ह्या ATSच्या टीमला कोर्टाने हे आदेश दिलेले आहेत त्यांची चौकशी करा. या ठिकाणी पहिल्यांदा गुन्हा दाखल करा. हे जर माणसं जिवंत दाखवा आम्हाला. हे जे मेहबूब मुजावर म्हणतात हे 3 इसमाचं त्यांनी मर्डर केलेलं आहे, ही 3 माणसं कुठं आहेत? घरचे लोक कोर्टामध्ये आहेत की आमचे माणसं पोलिसांनी नेले असताना ते मिळालेले नाहीत. मग ह्या माणसाचं 1000% कमी जास्त केलं गेलेलं आहे. आणि म्हणजे ज्यांनी गुन्हा केला त्याला काय म्हणतात चोर सोडून संन्यासाला फाशी द्यायचं काम या ठिकाणी या टीमनं केलेलं आहे. आणि यामध्ये करकरे साहेब असतील, बाकीचे लोक असतील, याबद्दल मी कारण 26/11 पुढे घालला. जर या ठिकाणी खरे आरोपी जर अटक केले तरच गुन्हे थांबतात. हा अनुभव आमचा PILC म्हणून आहे. घरपोडी गुन्हेगार कुठंतरी बोगस डिटेक्शन दाखवलं गेलं, बोगस आरोपी अटक केले तर तो खरा गुन्हेगार हा गुन्हे करत राहतो. त्या पद्धतीनं 26/11 मालेगाव स्फोटामध्ये जर खरे आरोपी अटक केले असते तर 26/11 सुद्धा पुढे घडलं नसतं. त्यामध्ये सुद्धा राजकारण कसं केलं गेलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मेहबूब मुजावर यांनी सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश त्या ठिकाणी केला गेला आहे. ज्या वेळेला ते आरोपी शोधायला जात होते, आता मी बाकीचं बोलत नाही, मोहन भागवत साहेबांना सुद्धा उचलून आणायला त्यांना सांगितलं होतं असं त्यांचं स्टेटमेंट आहे. एका आरोपीच्या स्टेटमेंटमध्ये बचावासाठी त्यांनी दाखल केलं तर कोर्टाने ते नाकारलं. त्याच्याकडे लेखी त्यांच्याकडे पुरावे आहेत, लेखी आदेश त्यांच्याकडे आहेत. त्या ठिकाणी वॉरंटचे फाडलेले आहेत, लेखी आदेश ह्याला घेऊन या त्याला घेऊन या हे लेखी आदेश दिलेले आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी मुजावर साहेब अत्यंत त्याच्या जीविताला कमी जास्त होऊ नये म्हणून मुजावरला सुद्धा संरक्षण दिलं गेलं पाहिजे. कारण त्याचं सुद्धा काही कमी जास्त होऊ शकतं. कारण इतका उघडपणे एक मुस्लिम बांधव आज खरंच त्याला कौतुक, किती आमचं कुणाचं काय मतभेद असू शकतील त्यांच्याबद्दल, पण आज तो एवढ्या धाडसानं पुढे आलेला आहे. समाजाच्या विरोधात म्हणणार नाही पण जातीवादी विष पेरणाऱ्या लोकांच्या विरोधामध्ये आज मुजावर या ठिकाणी सगळ्या समक्ष आलेला असताना या ठिकाणी एक तर काय म्हणतात हे दाखव नाही तर श्राद्ध, काय बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी म्हणण्याची आता वेळ आली. हे जे 3 या ठिकाणी मुजावर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे रामजी कला सांगरा, संदीप डांगे आणि दिलीप पाटील हे कुठं आहेत?
तुम्ही द्या, कुठं असतील जिवंत. जर जिवंत नाहीत, आज त्यांचे नातेवाईक कोर्टात जातात, याचा अर्थ ते आता नाहीत आहे या जगामध्ये. आणि त्यामुळं या ठिकाणी मर्डरचा गुन्हा, क्रिमिनल कॉन्फरन्सी, या ठिकाणी बनावट पुरावे तयार करणे, अभिप्राय तयार करणे, आरोग्य ह्याचे दाखले, मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा बोगस केले, असं कोर्टाचं निरीक्षण आहे. आणखी काय पाहिजे आहे यामध्ये? यामुळं या ठिकाणी तात्काळ गुन्हा, देशाच्या हितासाठी, हिंदुत्वाच्याच नाही हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी, हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य अबाधित राहावं वाटत असेल आणि ह्या नीच राजकारण्यांचा पर्दाफाश करायचा असेल तर मुजावर साहेबांची फिर्याद ताबडतोब दाखल करा. हा तपास सीबीआयकडे द्या, यांना इन्व्हेस्टिगेशनचे पूर्ण सगळे अधिकार द्या आणि दुधाचं दूध पाणी करा, असं आमचं एक शिवसैनिक आणि एक माजी पोलीस अधिकारी क्राईम ब्रांच मुंबई पुणे या ठिकाणी आमची या ठिकाणी विनंती आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि या ठिकाणचे जे आरोपी अटक केले होते, भगवा आतंकवाद, RSS आणि भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्यासाठी या ठिकाणी रचलेलं हे षडयंत्र आहे. हे काँग्रेसचं पाप आहे, हे तत्कालीन परमवीरचं पाप आहे, त्या RR पाटलाचं पाप आहे, सुशील कुमार शिंदेचं पाप आहे. आणि ह्या पापातूनच त्यांची मुलगी खासदार असणारी संसदेमध्ये म्हणते आहे की काय ते सिंधू काय ऑपरेशन सिंदूर कसला हा तर तमाशा. आज 9 तारखेला आपण या ठिकाणी मोर्चा काढणार आहोत. सगळ्या रिटायर मिलिटरी जवानाचा, रिटायर पोलिसांचा आणि देशावर प्रेम करणाऱ्या नागरिकांचा मोर्चा या ठिकाणी आहे की तिच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा या ठिकाणी दाखल करा. यासाठी बार्शीमध्ये मोर्चा आपण आयोजित केलेला आहे. तात्काळ दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी, यामध्ये राजकारण कोणी आणू नये आणि या ठिकाणचं पर्दाफाश यांच्या बुरका हा उतरवला गेला पाहिजे. त्यांना पाकिस्तानचं प्रेम आहे. आमचे हिंदू आणि मुस्लिम बांधव गुन्ह्या गोविंदानं नांदत असताना त्यामध्ये विष कालवायचं, मशिदीपुशे ब्लास्ट झाला, मंदिरामध्ये चोरी झाली, आता यवत असेल बाकीच असेल, या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी काँग्रेसनं नेहमी केलेलं आहे. वोट बँकची राजनीती ह्यांनी आयुष्यभर केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं हे निष्पन्न होणं गरजेचं आहे. यामध्ये खरं काय घडलंय यासाठी यामध्ये ऍक्शन घ्यावी, एवढीच आमची विनंती आहे. सगळे मेल वगैरे राज्यपालासहित त्याला आम्ही पाठवतोय आणि त्या दृष्टिकोनातनं आमचा ही लेखी तक्रार याबाबतची या पोलीस स्टेशनला आम्ही दाखल करतो. आता तुम्ही सांगितलं की साध्वी प्रज्ञांना खूप टॉर्चर केलं गेलं, त्यांना त्रास झाला. मग तुम्ही पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते. मग पोलिसांनी टॉर्चर करणं कुणाच्या दबावाखातीर केलं किंवा पोलिसांनी असं टॉर्चर करणं तुमच्या ह्याच्यामध्ये बसतं? कारण तुम्ही पण ड्युटी केलेली. टॉर्चर करणं, हाणमार करणं, एक्सटॉर्शन करणं कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाही. हे मंडगट कलम 5 पोलिसांचं चालू असतं आणि त्याच्या बापाला कुठला कोणी परमवीर सिंग आणि बाकीचे असतील त्यांना दबाव राजकारणाचा असेल म्हणून प्रज्ञा सिंग या साध्वीला, या संन्यासी मॅडमला एवढा त्रास दिला की काही करून तुम्ही RSS किंवा बीजेपीचं नाव घ्या. त्यांनी सांगितलं होतं आम्हाला या आजच स्टेटमेंट आता मग वाचलं मी. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना नाव एखाद्या आरोपीला नाही का घे त्याचं नाव हे ते ह्या पद्धतीनं त्या ठिकाणी टॉर्चर कशा करता केलं गेलं. त्यांना माहिती होतं हे काय खरं नाहीच आहे, पण त्यांना पुढं जायचं होतं. पुढं काहीतरी त्यामध्ये आम्ही काय म्हणतात क्ल्यू मिळाला आहे, मोहन भागवतांचा क्ल्यू मिळाला आहे, भारतीय जनता पक्ष किंवा RSSचा क्ल्यू. म्हणजे एखादं मी म्हणलं ना अनाजी पंत एक होता म्हणून सगळ्या ब्राह्मण समाजाला दोष देता कामा नाही. मनोजी शिर्के होते किंवा सूर्याजी पिसाळ होते म्हणून मराठ्याला त्या ठिकाणी बदनाम करता कामा नाही. त्या व्यक्तीचं त्या पुरतं आहे. त्या पद्धतीने या ठिकाणी कारण नसताना राजकीय मुस्लिमांना वाटावं की काँग्रेस यांचे आई बाप आहे, दुसरा भाजप ह्यांचा विरोधक आहे, हे राजकीय बोलतोय मी या ठिकाणी. आणि त्या पद्धतीने इथं बदनाम करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाला असेल किंवा काय या ठिकाणी केला गेला. पुढे सरकार बदलली गेली, 2-3 ठिकाणी तपास तो NIA पहिल्यांदा काय ATS स्थानिक पोलीस असं होतं त्या पद्धतीनं गेलेलं आहे. मला बरंच काय बोलायचं होतं. या मुजावरला ज्या पद्धतीनं खोटा गुन्हा दाखल करून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला का आता तो ऐकत नाही किंवा ते बाकीचं आपलं बिंग फुटलेलं आहे मुजावरकडे. म्हणून मुजावर साहेबाला ताबडतोब पोलीस प्रोटेक्शन द्या आणि त्यांची फिर्याद दाखल करून या ठिकाणी ते परमवीर सिंग आणि सगळे त्यांची जी टीम होती कारण सांगणार पोपटासारखे बोलणार, कसा बोलत नाही. आमच्यासारख्याला घ्या डेप्युटेशनवर, आम्ही दाखवतो कसा गुन्हा उघड केला आणतात ते. त्यामुळं या ठिकाणी मला सांगा ह्यातले फक्त 3 माणसं दाखवा कोण आहेत, कुठं आहेत ते. 17 वर्षात मिळत नाही घरच्या लोकांना, म्हणजे ह्याला मारल्याशिवाय कुठे गेले. त्यामुळं हे सत्य आहे. मुजावर साहेबाची तक्रार सत्य आहे आणि नशिबानं आपल्या सगळ्याच्या हिंदू आणि मुस्लिमांच्या ते मुस्लिम स्वतः जातीनं आहेत.
तरी सुद्धा ते या ठिकाणी भगवा आतंकवाद असू शकत नाही, भगवा आतंकवाद नव्हता, हे खोटं चाललंय हे त्यांना माहीत पडलं आणि त्यानंतर बाकीच्या घटना घडल्या आणि आज त्यांची ॲफिडेव्हिट करून त्यांनी कोर्टात दिलंय. त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करावा अशी आमची विनंती. 17 वर्ष झालं म्हणता तुम्ही, 17 वर्षात 8.5 वर्ष झालं त्यांच्या विचाराचं सरकार आहे भाजपचं, पण त्यांनी ह्याची काय दखल घेतली का नाही? यांची दखल घेण्यासाठी या ठिकाणी मेहबूब मुजावर किंवा काय आपण म्हणत नाही का न्यायप्रविष्ट बाब आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे, मग त्या न्यायप्रविष्ट बाबीच्यामुळं त्याच्यात हात घालणं त्यामध्ये ते शक्य झालेलं नाही. आणि मुजावर साहेबांनी समजा कोर्टामध्ये हायकोर्ट किंवा सुप्रीमला जर दाखल करून या ठिकाणी FIR दाखल करा म्हटलं असतं तर ते घडलंही असतं. पण या ठिकाणी परत म्हणले असते. आता जसं भाजपवर काय राष्ट्रवादी आपलं काय RSS यांच्यावर जसे आरोप करतात, मग तुमचं सरकार आलं म्हणून तुम्ही दबाव आणणार, खोटं करायला लावलं म्हणून त्यामुळे ते बिचकून असतील. पण आता दुधाचं दूध पाणी कोर्टानं केलेलं आहे, कोर्टानं सांगितलं की भगवा आतंकवाद नव्हता. मग त्यानंतर अजून काय राहिलं? मग हे 3 माणसं जे खरे आरोपी आहेत, खऱ्या आरोपींमध्ये हे सुद्धा प्लॅन केलेले असतील. या ठिकाणी म्हणत नाही का आपण संगत 4 जण होतो, एकट्यालाच प्रॉपर्टी हडप करायची म्हणजे 3घाचा मर्डर केला त्या टाईप हे भानगड आहे. यामुळं ते निघणार, निष्पन्न होणार आणि त्यात मात्र शंका नाही. यामध्ये हे 3 आरोपी 3 लोक कुठं आहे हे ह्यांनीच करायला लावलं. आता मी समजा एखादा गुन्हा काहीतरी करायला लावला, कोणाला त्याला मारून टाकलं, काय पुरावा कुठं राहणार? त्या पद्धतीनं केलं गेलं असं माझं या ठिकाणी ठामपणे मत आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं हा लढा हा राजकीय काय म्हणतात त्याला रूप न देता हिंदुत्व आणि मुस्लिम त्यांनी दिलं की शासनाशी बोलले, वरिष्ठाशी बोलले, त्याला सस्पेंड केला. हेच सांगतोय तो, त्याच्यावर गुन्हा दाखल केला इकडे का तर ते आतंकवादी पुन्हा त्याचं काय आहे म्हणून तोच सांगतोय तो. काय म्हणतात त्याला, जिथं तक्रार करायला आपण जाऊ त्याआधी त्याच्यावरचा विश्वास कसा उडेल, आंधळकरचा विश्वास कसा उडेल, त्या पद्धतीनं त्याला ब्लास्ट करून टाकला, एखादा गुन्हा दाखल करून टाकला की ती आपलं हातपाय खोडत बसतंय तिकडं. नाही, ही आता ऍप्लिकेशन देतोय त्यांना आणि FIR मुजावर साहेबाची घ्यावी लागणार, फिर्यादी तो होणार ना, कारण त्याला माहिती आहे ते सगळं. त्यामुळं यामध्ये माजी गृहमंत्री R.R. पाटील कुमार शिंदे ज्या वेळेला ह्या तपासाचा काय तपास ATS करत होते त्यावेळेला गृहमंत्री R.R. पाटील होते. याचा अजून काय पाहिजे, कारण त्यांच्या नियंत्रणाखाली जे चाललेलं होतं, खाली काय चाललंय स्वतःच्या स्वार्थासाठी, काँग्रेससाठी, राष्ट्रवादीसाठी, हे कुठलं उपयोगाचं आहे? इथं मुसलमानाला कसं पेटवून द्यायचं, मुस्लिमांच्या मनात हिंदूच्या बद्दल कशा भावना भडकवायच्या, तर या पद्धतीनं त्यांनी हे आरोपी करायला लावले आणि ते असा ठाम आरोपच आहे आमचा. कारण R.R. पाटील आता बाकीचं लिहिलंय त्यामध्ये. आता जास्त वाईट मेलेल्या माणसाबद्दल बोलणं बरं नाही, मग ते कशाने मेले, काय मेले तुम्हीच बघा. बंदपेटीमध्ये काय झालं काय नाही ते तुम्हाला माहिती आहे. असा काय त्यामध्ये त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, कसला आजार झाला होता की त्याला बंदपेटीमध्ये न्यावं लागलं. ते उघड नका बोलायला लागलं. त्यामध्ये पुण्या अंगावर आलं तर शिंगावर घ्यायची ताकद आमच्यात आहे. कारण आम्ही स्वतः भोगलेला अनेक अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्याचे संसार उद्ध्वस्त करणारा R.R. पाटील हा विषयच नाही. आपल्यातल्या काही मंडळीने आमच्याबद्दल तक्रार केली तर आमच्या कुटुंबासहित भेटेला आजपर्यंत आम्ही भोगतोय. काही उघड बोलायचं नाही आम्हाला आणि त्याला भेटवी नाही आम्ही कुणा, परंतु हे सत्य आहे. असं मुजावरनं सांगितलं की मला ते कळलं तसं की हे आरोपी यांनी मारले तर मी खोटं चाललंय. त्यांनी लगेच तपास करायला बंद केला. त्यांनी सांगितलं नागपूरला गेलो 3 दिवस मोहन बागवत तिकडे गेलो नाही. हे कसं वाटत पुढे एवढ्या मोठ्या माणसाला कशाला आणायचो, आणि त्यामुळं त्याला बिंग फुटलेलं आहे आपलं असं त्या परमवीर सिंगला समजल्यानंतर त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून सस्पेंड केला. पुढे तो निर्दोष 10 वर्षांनी सुटला. 10 वर्ष भोगलं ना, जसं आम्ही अजून 16 वर्ष भोगतोय. त्या पद्धतीनं चाललंय. याला काय मागण्या कडे हवा दुसरं का, या पद्धतीनं R.R. पाटलाकडून आमच्यावर एकदा DG अँटी करप्शननं आम्हाला क्लीन चिट दिली असताना, लाव काळजी करू, क्लीन चिट दिली असताना या ठिकाणी दुसराही अर्ज निनावी घेतला जातो, पुन्हा गुन्हा दाखल केला जातो आणि आपला अधिकारी इथला तिथं तपासाला आणला जातो, रिटायर जो 15 दिवसांनी व्हायचा आहे. ही पद्धत आहे. हेच पद्धत काँग्रेसने वापरलेली आहे. आणि आज दुधाचं दूध पाणी करणारं हे भारतीय जनता पक्ष आणि आत्ताचं सरकार आमच्या एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादाचं आहे. जे आहे ते रोखठोक आहे. त्यामुळं यामध्ये माझं म्हणणं आहे यांनी तात्काळ हिंदू मुस्लिमांच्या ऐक्यासाठी किंवा आमच्यामध्ये कुठलंही मन कलुषित होऊ नये म्हणून या गुन्ह्याचा तपास
फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आणि 1 महिन्यात लावा.